हे अष्टतीर्थधाम अच्छा. 12 ज्योतिर्लिंगामध्ये हां हां. सगळ्यात समजा 12 ज्योतिर्लिंग आपण केले तर शेवटला 12वं आहे. 11 करा तुम्ही. 11 केल्यानंतर 12वं करणं जरुरी आहे. जर समजा तीर्थामध्ये या तीर्थामध्ये एक तीर्थ असं आहे की अष्टतीर्थधाम आहे. इथं कृष्णा माता आणि तिची बहीण कृष्णा माता हे 2 बहिणी होत्या. तर त्या कृष्णा माता इथं वरती त्या बाजूला मूर्ती जाऊन बसली होती. तर तिने तपस्या केली 108 पिंडीच्या म्हणजे वाळूच्या पिंडी तिने तयार केल्या. पिंडी तयार केल्यानंतर त्याच्यामध्ये तर तिच्या बहिणीला ते सहन नाही झालं. तिला वाटला कृष्णाच्याला फार हे झालं. तर त्यानंतर तिने काय केलं, तिचा जो मुलगा होता तिने कापला या तीर्थात फेकला होता. तिथून हा कृष्णेश्वर पधारला. मग तिने काय केलं ते कृष्णेश्वर मंदिर तिने स्थापन केलं. त्याच्यानंतर कृष्ण मंदिर स्थापन केल्यानंतर तर अहिल्यादेवी होळकर ही MP ची राणी आहे. तर तिने हा जीर्णोद्धार केला इथल्या तीर्थच्या मंदिराचा पण आणि हा पण तिने तो स्थापन केला. तेव्हापासून एक कृष्णेश्वर मंदिर स्थापन झालं. हे 12 ज्योतिर्लिंग आहे. बरोबर. आणि इथं जे टोटल किती इथं असं म्हणतात की 8 ज्योतिर्लिंग आणि 4 कुठे उरलेले 4 उरलेले 4 वेरूळमध्ये असं म्हणतात की 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन 12 ज्योतिर्लिंग हे 12वं आहे आखरी आहे. अच्छा. 12 ज्योतिर्लिंग म्हणजे 11 ज्योतिर्लिंग बाहेर आहे. अच्छा. हे 12वं आहे. वेरूळमध्ये हे 12वं आहे. हां हां. बरोबर. वेरूळमध्ये हे 12वं ज्योतिर्लिंग आहे. हे 12 तुम्ही 11 करा आणि 12 करू नका. तुमचं काही साध्य होणार नाही. बरोबर. काही साध्य होणार नाही. आणि तुम्ही 11 करू नका आणि एकच करा तुमचं सगळं साध्य होतं. याला म्हणतो 12 हे स्पेशल भस्मा मारला संपला विषय. याला म्हणतात स्पेशल. हे सगळं